आज मी स्ट्रेस मॅनेजमेंटवरती बोलणार आहे. स्ट्रेस मॅनेज कसं करायचं आपला. सध्या आपल्या लोकांची नोकरी अशी आहे की दूर असते, दूर जायला लागतं आपल्याला. ऑफिसेसमध्ये ठराविक टायमिंगमध्ये काम करायचं असतं, त्यामुळे आपण वेळेमध्ये बांधलो गेलेलं असतो. आणि सकाळी उठलं की फार म्हणजे खास करून मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना तरी व्यायाम जमतोच असं नाही. त्यामुळे सकाळी खाणं मात्र आपलं वेळेत होतं, डबा खाणं होतं, परत घरी आलं दमलो म्हणून खाणं होतं आणि या गोष्टी चालूच राहतात. घरचं प्रेशर आणि कामावरती आपलं कामाचं प्रेशर असतं. तर यामध्ये आपल्याला कधीच असा वेळ मिळत नाही शांतपणे की ज्यामुळे आपण रिलॅक्स होऊ. तर यामध्ये आपण कसा स्वतःसाठी वेळ काढू शकू आणि काय करता येईल यासाठी आपल्याला बघायचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला जास्त प्रेशर दिलं जातं वरच्या लोकांकडनं कामासाठी, मग त्यामुळे काय होतं की आपलं रक्त प्रेशर खाली पळायला लागतं. म्हणजेच आपण BP म्हणतो, BP झाला. BPचं शेवटी नंतर काय होत असतं आपल्याला माहितीच आहे, ते हार्ट अटॅककडे पण जाऊ शकतं. तर त्याकरता नेमकं काय करावं आपण, याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. त्यामुळे खास करून हा व्हिडिओ जो आहे, जी लोक ऑफिस गोईंग आहेत त्यांच्यासाठीच मी बोलते आहे. तर आपलं रुटीन कसं झालं आहे, एकदम स्ट्रिक्ट रुटीन, म्हणजे कडक म्हणतो ना, नियमामध्ये बांधलेलं असं झालेलं असतं. त्यामध्ये आपल्याला म्हणजे जी लोक खरंच काम करतात मनापासून, त्यांना काय होतं की त्यांना शांत वेळच नाही आहे, टाईमपास करायला वेळच नसतो. काही लोक असतील जगात की आपण म्हणतो टाईमपास करणारे आहेत, दिवस वाया घालवतात वगैरे. पण ज्यांना वेळ नाही तर त्यांना अजिबातच वेळ नाही आहे की ते फक्त काम आणि काम आणि काम बास. तर ह्यामुळे काय होतं, त्यांना कंटिन्यू प्रेशर राहतं. आणि तुम्ही मग असंही बघितलं असेल की त्यामुळे आपला आवाज चढतो, आपण मोठ्याने बोलत असतो, वरच्या पीचमध्ये बोलत असतो. आणि सतत ओरडून बोलल्याने काय होतं, कंटिन्यू कामामध्ये ते जे आपलं हे होतं आहे की वरती बोलणं, वरच्या पीचमध्ये, वरच्या पट्टीमध्ये बोलणं, ओरडून बोललं जातं आहे. मग ह्यामुळे पण आपला BP नक्कीच वाढतो ना. तर एकतर आपलं हे करायचं आहे की नॉर्मल बोलायला शिकायचं आहे. जिथं जिथं काम आहे, गरज असेल तर आपण आपलं व्हॉल्यूम वाढवणार आहे. जसं आपण टेप रेकॉर्डर, जसं आत्ता फोनचे आपण रील्स वगैरे बघतो, तिथं पण आवाज कमी जास्त करायचं बटन असतं. तसं आपण स्वतःचा आपला आवाज कसा कंट्रोलमध्ये राहील याकडे जरा लक्ष द्यायला लागणार आहे आपल्याला. कारण ज्यांचं बोलण्याचा जॉब आहे, कंटिन्यू लोकांशी बोलायला लागते, कम्युनिकेट करायला लागतं, तर ते कंटिन्यू फोनवरती असतात लोक आणि मोठमोठ्यांदा बोलतात. पण मोठमोठ्यांदा बोलण्याने कंटिन्यू काय होणार आहे की त्यांनाच त्रास होणार आहे, नंतर स्ट्रेस यायला लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला स्वतःसाठी थोडासा तरी वेळ द्यायलाच लागणार आहे. विचार करा की कधी आपण काहीतरी म्हणजे शांत वेळ काढू शकतो स्वतःकरता. सकाळी का ऑफिसमध्ये काय करू शकतो का, ऑफिसमध्ये मध्ये मध्ये थोडंसं इकडे तिकडे आपण जर चालत राहिलो, थोडंसं कामावर आता 1 तास काम केलं, 5-10 मिनटं स्वतःसाठी वेळ द्या. इकडे तिकडे थोडी चक्कर मारा, ऑफिसमध्ये थोडं पाणी प्या, थोडे इकडे तिकडे चक्कर मारा, मग परत बसा. 5-10 मिनटं डोळे बंद करून बसू शकताय तुम्ही. शांतपणे श्वासाकडे फक्त लक्ष द्या आणि रिलॅक्स व्हायचा प्रयत्न करा. थोडक्यात स्वतःशी जोडलेलं असणं फार गरजेचं आहे की जे आपण काम करतो आहे, आपल्यावरती प्रेशर येतं आहे, आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो आहे ह्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे, तरच तुमची हेल्थ चांगली राहणार आहे. जर तुम्ही वाहवत कंटिन्यू जात आहे, म्हणजे गोल आहे, मान्य आहे, सक्सेस मिळवायचं ही खरी गोष्ट आहे, पण आपण असलो तर त्या सक्सेसला आणि गोलला महत्त्व असणार आहे. फक्त सक्सेस म्हणून जर कंटिन्यू कामं करताय तसं नाही होणार आहे. तुम्हाला कुठेतरी रिलॅक्स होणं फार गरजेचं आहे. त्याकरता तुम्ही थोड्याशा गप्पा मारू शकता तुमच्या फॅमिलीच्या लोकांशी. तुम्ही फोन करून त्यांच्याशी बोला. फक्त रील्स बघणं किंवा व्हिडिओ बघणं रात्रीचे, त्याने तुम्ही रिलॅक्स होत नाही आहे. तुम्ही फक्त स्वतःला फसवताय की मी रिलॅक्स होतो आहे हे बघून. म्हणून आपल्या लोकांचं जे हे झाले, रील्स बघायचं प्रमाण का वाढलं आहे, कारण आपल्याला कुठेतरी आनंद मिळवायचा आहे ना. शेवटी मी तिकडे वळतीच आहे आता, ध्यानाकडे. का ध्यानाची गरज पडायला लागली, आपल्याला गरजच आहे.
आपण त्या मोबाईलमध्ये एवढं अडकून जातो रील्समध्ये. तात्पुरते बरे वाटतात 4-5 रील्स. जर कंटिन्यू तुम्ही तासनतास जर तेच करत असाल तर त्याचे साईड इफेक्ट आता फार वाईट मिळू शकणार आहेत तुम्हाला. त्यामुळे काय होणार आहे, कंटिन्यू तुम्ही तो मोठा आवाज ठेवता. जेव्हा नुसतं विदाऊट तुम्ही हेडफोन तो फोन वापरत असता, तो कंटिन्यू आवाज हाय ह्याच्यावर ठेवायला लागतो. कारण बाहेरचा आवाज ऐकू येऊ नये किंवा त्या फोनचा आवाज ऐकू यावा म्हणून आपण तो फोन मोठा करतो. फुल व्हॉईसला व्हॉल्यूमला आपल्याला ठेवायला लागतो आणि मग मोठा ठेवून आपण ऐकत असतो. जी फ्रिक्वेन्सी खूप असते. काय होतं, आपल्याला नंतर डोकं दुखायला लागते त्या गोष्टीने. कान दुखतात, डोकं दुखतो, इतरांना त्रास होतो, स्वतःलाही त्रास होतो. तरी रिलॅक्स होतच नाही आपण परत. पर हेडफोन लावून जर ऐकलं तर ॲटलिस्ट एक उपयोग होईल तुम्हाला की कमी व्हॉल्यूम ठेवून तुम्ही ऐकू शकता. त्यामुळे विदाऊट हेडफोन फोन वापरणं सारखं जर काय बघायचं असेल व्हिडिओ वगैरे तर तेही चुकीचं आहे. पर हेडफोन लावून पण तुम्ही एखादा अर्धा एक तासच ठीक आहे. कंटिन्यू जर हेडफोनचा वापर केला त्याचाही तुम्हाला परत साईड इफेक्ट किंवा त्रास मिळणारच आहे. त्या सगळ्या गोष्टींवरती तुमचा विचार होणं फार गरजेचं आहे. एखादी वस्तू आपल्या हातात आली आणि तो आपण वापरत चाललो आहे, पण त्याचा जो आपल्याला त्रास होतो आहे की होणार आहे पुढं जाऊन, ते वेळेत सगळ्यांनी सावध होणं आता आपल्याला गरजेचं आहे. मी ह्या गोष्टी तर स्ट्रेस कसा मॅनेज करायचा आपल्याला बोलायचं होतं त्याबद्दल. तर आपण श्वासाकडे लक्ष देऊ शकतो. हे सिम्पल झालं रोजच्या ह्याच्यात. पण नुसतं तेवढं होणार नाही. वजन जर जास्त असेल आपलं, वजन कमी करायचं आहे, त्यासाठी खाण्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं काही आपण खात असू तर कमी करायचं आहे. आपल्याला सगळं जे सात्विक फूड म्हणतो आपण, जे रेग्युलर जे आपल्याला भाकरी, भाजी, पोळी कमी करा, भाकरीकडे जरा जास्त वाढवा. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला ते लवकर डायजेस्ट होणार आहे. सकाळी दुपारी हेवी खा, संध्याकाळी परत आपल्याला लवकरात लवकर जेवायचे, कमी करायचे. थोडं ताक पिण्यात ठेवणं गरजेचं आहे. हे यामुळे आपल्या खाण्याचे जे सवयी लागल्या आहेत ना चुकीच्या, त्या थोड्याशा आपल्या चेंज होतील. तर म्हणजे एक स्ट्रेस मॅनेज करताना आपल्याला बऱ्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला लागणार आहे. आपल्या हेल्थ आली, त्याच्यात आपण रोज काय खातो आहे हे फार महत्त्वाचं आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मन. परत मनाचं काय महत्त्वाचं आहे मी ती सांगते आता तुम्हाला. रोजच्या कामामुळे आपल्याला शांत स्वतःला मन रिलॅक्स होईल असं आपण काहीच करत नाही आहे ना. ज्यांना छंद आहेत ते काहीतरी रिलॅक्स होतात. कविता करणारा कविता करतो, गाणारा गातो, डान्स करणारा डान्स करतो, रिलॅक्स होतात ही लोकं. पण ज्यांना ह्या गोष्टी जमतच नाही आहेत, काहीच करत नाही, ज्यांना फक्त कामच माहिती आहे, अशांचं मात्र अवघड आहे. अशी लोकं लवकर रिलॅक्स होत नाहीत आणि मग ते स्वतःवर प्रेशर येतं त्यांना, मग ते इतरांवर टाकतायत. म्हणजे कंटिन्यू चेन राहतेच चालू. म्हणजे बॉसने खालच्या माणसाला बोलायचं, त्यांनी त्याच्या खालच्या माणसाला बोलायचं आणि ही कंटिन्यू जे प्रेशर चेन चालू आहे ना, ती कुठे तुटतच नाही आहे. तर ते तुटणं गरजेचं आहे. तर कधी तुम्ही पण टाईमपास करा असं मी म्हणेन. जे खूप काम करतायत ना, थोडंसं तुम्हाला रोजच्या रोज थोडा स्वतःसाठी असा वेळ द्या की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. कधी फिरा, कधी लोकांशी, तुमच्या ओळखीच्या लोकांशी गप्पा मारू शकता किंवा थोडेसे खायचे जे तुम्हाला पदार्थ आवडतात ते स्वतःहून तुमच्या हाताने करा तुम्ही. किंवा तुम्ही एखादा क्लास लावू शकता कलेसाठी. भले तुम्हाला येत नसेल पण त्या ह्याच्यात तुमचं काय होणार आहे, थोडंसं मन रमवायचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला थोडा मनाला रिलॅक्सेशन होणार आहे तुमच्या मनाचं. त्यामुळे या गोष्टीकडे आता लक्ष द्या, या गोष्टीवर विचार करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कंटिन्यू स्वतःला किती प्रेशर देताय. कुठेतरी तुम्हाला या गोष्टीवर विचार करणं आता गरजेचं आहे, नाही तर त्याचे इल इफेक्ट्स तुम्हाला बघायला लागणार आहेत. सो ह्यावरती मी अजूनही काही व्हिडिओ बनवत जाईन. स्ट्रेस कसं मॅनेज आपल्याला करता येईल, काय जसं सुचेल मला. जो म्हणजे एक्सपिरियन्सनीच मी आत्ता जे काय बोलती आहे, मी काही वाचून आता काय ठरवून बोलत नाही. जे मला आतून वाटतं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे योगासनं फार गरजेचं आहे. योगासनं जरी तुम्ही करू शकला रोजच्या रोज तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीच आहे नक्कीच. योगासनं आणि ध्यान वगैरे या गोष्टींनी
हे जोडून थोडं थोडं करत राहणं रोजच्या रोज गरजेचं आहे. स्वतःकडे रिचेक करत राहणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट व्हिडिओ करेन परत मी काही याच्यावर बोलत राहीन. ओके, हरिओम.